नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. आपण बघितलं की लिव्हिंग थिंग्स जे असतात त्यांना आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स अशा दोन प्रकारांमध्ये डिवाईड केलं. प्लांट्स जे आहेत ते एका जागी रूटेड असतात, तिथनं ते हलत नाहीत, राईट. ओके, आता या प्लांट्सकडे जर का तुम्ही बघितलं तुमच्या बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये किंवा बाहेर फिरताना, तर तुमच्या लक्षात येईल की प्लांट्ससुद्धा दिसायला वेगवेगळे असतात. दिसायला वेगवेगळे असतील म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असतील, प्रॉपर्टीज वेगळ्या असतील, म्हणजे पुन्हा आपल्याला क्लासिफिकेशन करणं भाग आलं. ऑल राईट. ओके, तर आपण अगदी पहिला जो सरळ प्रकार असतो ना तो आपण बघू. सरळ प्रकार म्हणजे काय म्हणतो आहे की जमिनीतून त्या पर्टिक्युलर प्लांटचं एकच असं मोठं स्टेम बाहेर पडतं, एकच मोठं स्टेम बाहेर पडतं आणि मग त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे ब्रँचेस जे असतात ते दिसतात. हे जो प्लांटचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ट्री. त्याला आपण मग काय म्हणतो? ट्री. सो एक मोठी ब्रँच, एक मोठं स्टेम आणि त्याला मग अनेक ब्रँचेस आणि मग नेहमीप्रमाणे त्यांना पानं आणि फुलं. ऑल राईट. ओके, आता हा जो ट्री प्रकार आहे ना त्याच्यापेक्षा अजून एक वेगळा आपण प्रकार बघू. त्याला म्हणतात श्रब. त्याला काय म्हणतात? श्रब. तर श्रब जो असतो ना त्यातनं एकच असं स्टेम मोठंच्या मोठं निघत नाही, तर त्यातनं अनेक छोटे छोटे असे स्टेम्स बाहेर पडतात आणि मग त्यांना करस्पॉन्डिंग ब्रँचेस आणि पानं फुलं असतात. त्याला काय म्हणतात? श्रब्स. तुम्ही अशी पण बरेच झाडं जी आहेत ती तुम्ही बघितली असशीलच निश्चित. ओके, आता अजून एक त्याला म्हणतात हर्ब. त्याला काय म्हणतात? हर्ब. हर्ब हा जो प्रकार आहे ना हा याचं नाव तुम्ही कदाचित आयुर्वेदामध्ये म्हणा किंवा काहीतरी मेडिसिनल प्रॉपर्टीज आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये म्हणा, तुम्ही नक्की याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर हर्ब आणि श्रब याच्यामध्ये थोडं कधी कधी कन्फ्युजन होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की याचा प्रकार काय असतो. श्रब जे असतं ना याचे जरी मल्टिपल स्टेम्स असले तरी ते बऱ्यापैकी उंच असतं, व्हेअर ॲज हर्ब जे असतं ना ते युजली खूप छोटं असतं. तसंच हर्बचे असे मल्टिपल स्टेम्स निघत नाहीत, तर त्याची एकच मेन स्टेम असतं आणि ते जे मेन स्टेम असतं त्याला वेगवेगळे ब्रँचेस असतात. पण अगेन डोंट कन्फ्यूज हर्ब विथ अ ट्री. ट्री हा आकाराने प्रचंड मोठा असतो, वेरा हर्ब जो असतो तो आकाराने अतिशय छोटा असतो, म्हणजे श्रबपेक्षा पण छोटा असतो. ऑल राईट. सो आपण आत्तापर्यंत काय बघितलं? ट्री एकदम प्रचंड मोठा, सिंगल स्टेम. श्रब मल्टिपल स्टेम्स, आकाराने ट्रीपेक्षा छोटा पण तरी बऱ्यापैकी मोठा. हर्ब एकदम छोटा, सिंगल स्टेम असतं युजली आणि त्याला बरेचसे नंतर ब्रँचेस असतात आणि याच्या मेडिसिनल युसेज जे असतात त्याचे बरेच असतात. हे जे तीन प्रकार आत्तापर्यंत बघितले ना हे तीन प्रकार स्वतःचे स्वतः स्ट्रेट उभे राहू शकतात. ही स्वतःचे स्वतः स्ट्रेट उभे राहू शकतात, त्यांना दुसऱ्या कोणाचा आधार लागत नाही. पुढचा जो प्रकार आपण बघणार आहोत त्याला मात्र आधार लागतो. त्याला म्हणतात क्लाइंबर. तर क्लाइंबर हा जो असतो ना तो युजली भिंतीचा किंवा एखाद्या दुसऱ्या झाडाचा किंवा एखाद्या स्टिकचा आधार घेऊन तो त्याच्या भोवती असे वेटाळे 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 मारत तो वरती जातो. वरती का जातो? तर ऑफकोर्स त्याला सनलाईट जास्तीत जास्त हवा असतो म्हणून तो वरती जातो. याला काय म्हणतात? याला म्हणतात क्लाइंबर. पण आता क्लाइंबरसारखाच एक दुसरा प्रकार आहे की जो स्वतःच्या स्वतः स्ट्रेट उभा नाही राहू शकत. त्याला म्हणतात क्रीपर्स. त्याला काय म्हणतात? क्रीपर्स. तर क्लाइंबर आणि क्रीपर पुन्हा याच्यामधला डिफरन्स थोडासा कन्फ्युजिंग कोणाकोणाला वाटतो. तर डिफरन्स असा आहे की क्लाइंबर्स वरती चढतात, व्हेअर ॲज क्रीपर्स जे असतात ना ते जमिनीवरच हॉरिझॉन्टली स्प्रेड होतात. ते काय करतात की थोडंसं वाढतात, नंतर त्यांना असं रूटसारखं दिसणारं असं एक स्ट्रक्चर ते प्रोड्यूस करतात, पुन्हा तिथे जमिनीला घट्ट पकडतात आणि अजून ते पसरायला सुरुवात करतात. सो क्रीपर्स हॉरिझॉन्टल, क्लाइंबर्स स्ट्रेट अप, बट बोथ ऑफ देम दे नीड हेल्प, राईट. तर यांना दोघांनाही आधार लागतो. ते दोन प्रकार म्हणजे क्लाइंबर्स आणि क्रीपर्स. आणि दुसरे आपण जे बघितले ते म्हणजे ट्री, श्रब्स आणि हर्ब्स. ऑल राईट. तर आपण जी क्लासिफिकेशनची मेन डायग्राम बघितली ना त्याच्यापैकी आपण प्लांट्सच्या आतमध्ये इथपर्यंत आपण पोचलो आहोत. थोडक्यात पटकन रिव्हिजन करतो. थिंग्स ऑन द अर्थ, नॉन लिव्हिंग, लिव्हिंग. नॉन लिव्हिंगमध्ये दोन प्रकार काय? नॅचरल, मॅनमेड.
लिव्हिंगमध्ये 2 प्रकार काय, प्लांट्स, ॲनिमल्स. प्लांट्समध्ये आपण आत्तापर्यंत 5 प्रकार बघितले, इथे 4च दिलेले आहेत, ट्री, श्रब्स, हर्ब्स, क्लाइंबर्स आणि क्रीपर्स. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्सचं परत क्लासिफिकेशन करणार आहोत. ऑलराईट, सो स्टे ट्यून्ड, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.